अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कधी कधी प्रत्येकाच्या मनात एकदा तरी असा प्रश्न येऊन नक्कीच गेला असेल, तो म्हणजे स्वामींना सर्व माहीत असताना आपण आपली समस्या त्यांना का सांगायची. खरं तर स्वामींना सर्व माहीत असतं. आपल्या समस्या, भावना आणि वेदना त्यांच्यापासून लपलेल्या नाहीत. पण समस्या सांगणं म्हणजे शरणागती आणि परवानगी. देवाला परवानगी हवी असते, कारण मानवाला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. जोपर्यंत आपण म्हणत नाही स्वामी माझ्या जीवनात हस्तक्षेप करा, तोपर्यंत ते प्रतीक्षा करतात. संकेत दिला जातो, जबरदस्ती नाही. समस्या सांगणं म्हणजे अहंकार वितळणं. मी करू शकतो असं वाटतं तोपर्यंत स्वामी थांबतात. पण ज्या दिवशी मन म्हणतं स्वामी मी एकट्याने शक्य नाही, त्या दिवशी कृपा सुरू होते. ते स्वतःहून मदत करतातच, पण त्यांच्या मार्गाने, योग्य व्यक्ती, योग्य विचार आणि योग्य वेळ बघून. देव थेट नाही तर परिस्थिती बदलून मदत करतो. कारण स्वामी महाराज आपल्याला कमकुवत नाही तर मजबूत बनवतात. आपल्याला शिकवतात आणि आपण शिकत असताना मी तुमच्या पाठीशी असतो याची अनुभूती देतात. जेव्हा भक्त मनापासून म्हणतो स्वामी माझं तू बघ, तेव्हा कृपा ओसंडून वाहते. म्हणजेच काय, स्वामींना सांगणं, देवाला सांगणं म्हणजे त्यांच्या कृपेचं दार उघडणं. ते कधीच दूर नाहीत. आपण बोललो की उत्तर देतात, आपण रडलो की धीर देतात, आपण शरण गेलो की मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे. तुमच्या हरलेल्या मनाला उभारी मिळावी, स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज आपल्याला सतत प्रेरणा देतात. आणि ते प्रेरणा देण्याचं माध्यम म्हणजेच हे स्वामी संदेश, स्वामी अनुभव. तर आज मी पुन्हा एकदा सुंदर छान असा स्वामी संदेश तुमच्यासोबत घेऊन आली आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी भक्त होताई दादांनो, मनासारख्या गोष्टी घडत नाही म्हणून डगमगू नका, निराश होऊ नका, स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वामी म्हणतात आमच्या नामस्मरणात राहून कार्य करत राहा, मग बघा तुम्हाला आमची प्रचिती नक्कीच येईल. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुमच्या सोबत राहतो की नाही ते बघा. स्वामी सांगतात माझं माझं म्हणून वेळ निघून जातोय, एकदा आपलं म्हणून मला साथ घाल. प्रत्येक गोष्टीपुढे दैवीय लीला आहे. प्रत्येक गोष्ट ही कारण असल्याशिवाय घडत नाही. विश्वास ठेवा. समोर असलेल्या संकटांपेक्षा तुमच्या पाठीशी जी शक्ती उभी आहे ती मोठी आहे आणि त्या शक्तीला अशक्य असं काहीच नाही. त्या शक्तीने समस्येचं उत्तर कधीच तयार केलेलं आहे. तुम्ही प्रयत्न करून बघा. अखंड नामस्मरण करा, कारण ब्रह्मांड नायक पाठीशी असताना इतकी चिंता कशासाठी. मनुष्याच्या आयुष्याचं गणित कोणालाही उलगडलं नाही, कारण नियतीच्या मनातलं कोडं आजपर्यंत कोणाला सुटलं नाही. गुरूंच्या शब्दाला परमेश्वरही खाली पडू देत नाही, कारण संकटांच्या वेळी गुरु आपल्या शिष्याला कधीही एकटं सोडत नाही. गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत असतो. जर प्रार्थना आणि सेवा श्रद्धेने मनापासून केली आहे तर वेळ आल्यावर त्याचं फळसुद्धा मिळणार आहे. आज दुःख आलंय तर उद्या सुखसुद्धा येईल. चिंता करणं सोडा, कारण चिंता चितासमान होती. माझ्यासोबतच असे का, तर लक्षात घ्या पूर्वीचे ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा आपल्या अंगावर बसत नाही. त्यामुळे पूर्वीच्या कर्मांच्या त्रासाला न डगमगता सामोरे जा. गुरुसोबत असल्यावर सर्वही कोडी अलगद सुटत जातात. ज्यांना मागच्या जन्मी आपल्यामुळे त्रास झाला आहे त्यांच्यामुळे आपल्याला या जन्मी त्रास होतो, आणि ज्यांना आपण मदत केली आहे ते आपल्याला या जन्मी देखील मदत करतात. कर्मामध्ये भगवंतसुद्धा लुडबुड करत नाही. ज्याप्रमाणे आपले कर्म असतील त्याप्रमाणे फळ मिळते. फक्त गुरूंना शरणागत गेल्याने कर्माची, भोगाची तीव्रता कमी होती आणि आपण भोग सहजरित्या भोगतो. हीच आहे गुरूंची महिमा. लक्षात घ्या, फक्त उपासनेने देव मिळत नाही, तर नम्रता, दयाळूपणा, चांगले कर्म या गोष्टीने मिळतो. आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नतमस्तक व्हावं लागेल. हे दिवससुद्धा जातील. म्हणून स्वामी सांगतात तू धीर सोडू नकोस. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. घाईने झाडाला कधीच फळे लागत नाही. प्रत्येक गोष्टीचा एक ऋतू असतो, एक योग्य वेळ असते.
स्वामींनी तुमच्यासाठी जी वेळ ठरवली आहे तीच तुमच्यासाठी सर्वात शुभ आणि फायदेशीर आहे. आजची तुमची प्रतीक्षा उद्या गोड, म्हणून संयम न सोडता स्वामींवर विश्वास ठेवा. ते आपल्या भक्ताचा डोळ्यात तेल घालून सांभाळ करत असतात, संरक्षण करत असतात आणि आपल्या भक्ताला ग्वाही देतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खचलेल्या मनाला उभारी येते, अंधाऱ्या रात्रीत चकाकी येते, जेव्हा मन आपले समर्थांचे गीत गाते. स्वामी सांगतात, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी ते देत नाही जे तुम्हाला आवडते, मी ते देतो जे तुमच्यासाठी योग्य असते. प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण. मनी चांगले विचार असू दे. थोडी देवावर श्रद्धा आणि थोडी कष्टावरही भर असू दे. माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नसतो. स्वामी भक्त होते दादांनो, कोणी सोबत असो किंवा नसो, पण आपले स्वामी, आपले गुरु आणि आपले कुटुंब आपल्यासोबत असेल तर अशक्य देखील शक्य होऊन जाते. विश्वास ठेवला की संकटे दूर पळतात आणि श्रद्धा ठेवली की चमत्कार घडतो. स्वामी भक्त होते दादांनो, स्वामी महाराजांना आपण रोज प्रार्थना करायची आहे. हे विश्वनियंता स्वामी, चराचरात फक्त तुझी सत्ता आहे. ह्या परम सत्याची सतत जाणीव असू दे आणि अहंकार रहित तुझी सेवा करून घे. आम्ही तुला शरण आलो आहोत. आणि स्वामी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जो अनन्य भावाने मला शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवतो. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही. म्हणून मनाला नेहमी सकारात्मक विचारांनी आपण प्रेरित करायचं आहे, कारण मन चंगा तो पाणी में ही गंगा. मन ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्याद्वारे आपण सर्व काही शक्य करू शकतो आणि यामध्येच आपल्याला आपल्या गुरूचा पाठिंबा असेल, आशीर्वाद असेल तर नक्कीच संकटांना देखील आपण लवकर मात करू शकतो. म्हणून कितीही संकटे आली तर मनाला आपण सबळ ठेवायचं आहे, सकारात्मक विचारांनी त्याला प्रेरित करायचं आहे. कारण स्वामी आपल्याला सांगतात, तुमच्या कष्टात, तुमच्या यशात, तुमच्या सुखदुःखात आम्ही तुमच्या सोबत होतो, आहोत आणि असणार. फक्त विश्वास ठेवा. स्वामी स्वामी जपता मनी मी, देह स्वामीमय व्हावा, वटवृक्षाच्या छायेतच असा मोक्ष मिळावा. श्री स्वामी समर्थ. तर याच गोड संदेशासोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा आपण भेटणारच आहोत सुंदर गोड अशा अनुभवासोबत किंवा छान एखाद्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी नक्की घ्या, कारण जीवन हे सुंदर आहे आणि आपण सर्व स्वामींचे बाळ आहोत आणि स्वामी आपल्या पाठीशी असताना आपण कोणत्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही. कारण अखिल विश्वाची ज्याच्या हाती सत्ता आहे तो ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी आहे आणि असे गुरु आपल्या पाठीशी असताना आपण जीवन हे नक्कीच चांगलं जगू शकतो. म्हणून सकारात्मक विचार करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुम्हाला जर आपल्या हक्काच्या माहेरघरी आपल्या मठामध्ये यायचं असेल तर आपल्या मठाचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे रोड, पुणे नाशिक हायवे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक.